मित्रांनो, मी चालली आहे बलेरेश्वराच्या मंदिरात, जो माझ्या एकदम घराच्या समोरच आहे। मग मी तिथे चालली आता मंदिरामध्ये। चला तुम्हाला पण मी नेते आणि मंदिर पण आमचं दाखवते आणि आणखीन पण मंदिराच्या इथे काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवते। चला बघूया, या। मित्रांनो, मंदिरात जाते मग आमच्या घराच्या समोरच हा पर्याय आहे, जरा इथे हातपाय धुते, होय की नाही। चला आता जाऊया। मित्रांनो, हे आहे आमचं बलेरेश्वराचं मंदिर आणि आमच्या मंदिराचं ना नवीनकरण चालू आहे बघा। मंदिराची थोडीशी उंची वाढवली आहे आणि मंदिर पण थोडं मोठं करतात आहे आणि मे महिन्याच्या 9 तारखेला ना भरपूर मोठा उत्सव होतो। मग त्या उत्सवापर्यंत ना मे महिन्यात हा मंदिर मस्त नवीन तयार होऊन राहील। चला मग आता मी तुम्हाला गाभारा दाखवते, या। हे आहे आमच्या शंकराचं गाभारा बघा, बलेरेश्वराचं। हे बघा, आणि सर्वीकडे ना तोडफोड केलेली आहे, नवीनकरण करतात आहेत ना। हे बघा, उंची सर्व वाढवली आहे आणि आता ना छान मंदिर बनेल, एकदम मस्त। मी नमस्कार करून घेतलाय मित्रांनो आणि आता मी चालली आहे बाहेर, आणखीन आपण काहीतरी बघूया। चला दाखवते तुम्हाला। हे बघा, मंदिराच्या समोरच माझं घर आहे। हे बघा, मस्त छान वाटतं मला। आपल्या घरासमोरच मंदिर आहे, माझ्या अंगणामध्ये गणपतीचं मंदिर आहे। हे बघा, आहे ना एकदम जवळच। हे मंदिराच्या समोरच तुळशीचं वृंदावन आहे। हे बघा किती मोठं आहे बघा, आणि तुळस पण काय ताजी टवटवीत आहे एकदम, आहे की नाही। मित्रांनो, मी तुम्हाला म्हणाली होती ना की मी आणखीन तुम्हाला काय दाखवते। हे बघा, ही आमची बलेरेश्वराची आंब्याची होली आहे आणि त्या होलीला बघा किती तोरणं बांधलेत बघा नवसाची, आणि होली किती उंच आहे ती बघा। मित्रांनो, बघितलं केवढी मोठी होली आहे, ती आंब्याची होली आहे आणि त्या होलीला किती सारे तोरण बांधलेले आहेत बघा। हे सर्वांची इच्छा पूर्ण झाली, नवस पूर्ण झाले का इथे येऊन तोरण बांधतात। होलीला तुम्ही काही नवस बोललात तर हे होली ना सर्वांचं नवस पूर्ण करते, सर्वांच्या इच्छा पूर्ण करते। आणि त्यामुळे मग किती पेढे, किती नारळ, काय काय इथे असतं होलीच्या दिवशी। मित्रांनो, एक सांगू का तुम्हाला, आता ही होली आहे ना गुढीपाडव्याला तुटणार आणि हे जे तोरण बांधले सर्व नारळाचे, हे सर्व वाड्यांमध्ये घरोघरी प्रसाद म्हणून वाटणार, आहे की नाही मस्त। मग कसं वाटलं तुम्हाला? बलेरेश्वराचं हे मंदिर आहे ना आमचं, हा पण खूप नवसाला पावणारा देव आहे आणि आता त्याचं मंदिराचं नवीनकरण होतोय। मेच्या 9 तारखेला मोठा उत्सव होतो इकडे, मग त्या उत्सवाचा पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन, नक्की तुम्ही बघा। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आमची कोकणची वाडी, आपलं कोकण गाव कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद। रे